गंगापूर रोड परिसरात अनेक वाहनं खड्ड्यात अडकलेली आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर गंगापूर रोडचा परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनं खड्ड्यामध्ये अडकलेली आहे। नाशिकमध्ये 2 दिवसांपासून पावसाची संततधार ही सुरू आहे आणि त्यामध्ये अनेक वाहनं खड्ड्यात अडकली असल्याचं बघायला मिळतंय। ही लहान मुलांची शाळेची स्कूल व्हॅन आहे, ती देखील या ठिकाणी अडकलेली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून घेऊयात। चंदन, आपण पाहतोय या ठिकाणी ही लहान मुलांची स्कूल व्हॅन आहे, ती देखील अडकलेली आहे, इतरही वाहनं अडकली असल्याचं दिसतंय। नेमकं काय घडलंय? सेजल, अत्यंत मुसळधार पाऊस नाशिकमध्ये सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अनेक वाहनं जे आहेत ते रस्त्याच्या खड्ड्यामध्ये अशा पद्धतीने अडकलेले आहेत। आपण बघतोय की स्वतः उपमहापौर जे आहेत विलास शिंदे ते या ठिकाणी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत। मात्र संपूर्ण गंगापूर रोड परिसरामध्ये अनेक वाहनं जे आहेत ते अशा पद्धतीने रस्त्याच्या कडेला अडकल्याचं दृश्य जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं आहे। सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे ही स्कूल व्हॅन होती, ज्या स्कूल व्हॅन मध्ये विद्यार्थी प्रवास करत होते आणि विद्यार्थी प्रवास करत असताना अशा पद्धतीनं ही स्कूल व्हॅन जी आहे ती आता खड्ड्यात पडलेली आहे। या विद्यार्थ्यांना सुदैवानं इथल्या सगळ्या लोकांनी बाहेर काढलेलं आहे। उपमहापौरांनी या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क करून त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचवलेलं आहे। मात्र आपण दृश्य बघू शकतो किती भयानक परिस्थिती जी आहे ती नाशिकमध्ये बघायला मिळते। रस्ते जे आहेत ते पूर्णपणे खचलेले आहेत। या ठिकाणी आपण बघा, रस्ते अक्षरशः खचल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। ज्या पद्धतीचे कामं नाशिक शहरामध्ये सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सुरू आहेत त्या कामांचं एकीकडे काम सुरू असताना दुसरीकडे मुसळधार पावसामुळे हा संपूर्ण गंगापूर रोड जो आहे तो या ठिकाणी पूर्णपणे खचल्याचं दृश्य जे आहे ते आपल्याला बघायला मिळतंय। लांबच्या लांब वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या या ठिकाणी लागलेल्या आहेत। स्कूल व्हॅन या ठिकाणी पडलेली होती। आपण काय तातडीने उपाययोजना केली? आज सकाळी पहाटे रात्रीपासून पाऊस सुरू आहे, परंतु असं असताना प्रशासनाकडून आम्ही वारंवार सांगत होतो की या रस्त्यावरती ज्यावेळेस ड्रेनेजचं काम सुरू झालं, मोठमोठ्या या ठिकाणी लाईन टाकलेल्या आहेत, परंतु बुजवताना त्यांनी कुठली काळजी घेतलेली नाहीये आणि त्याच्या संदर्भात काय झालं? या अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। तर नाशिकच्या गंगापूर रोडवरती ही वाहनं खड्ड्यात अडकलेली आहेत। तर दुसरीकडे नाशिकच्या रामवाडी परिसरामध्ये पावसाच्या पाण्यात एक स्कूल व्हॅन अडकलेली आहे। स्कूल व्हॅन बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। पाण्यात खड्डा न दिसल्यानं स्कूल व्हॅन या ठिकाणी अडकली आहे। महापालिकेची घंटा गाडी देखील या पाण्यामध्ये अडकलेली आहे। दोन्ही गाड्या बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी सध्या सुरू आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये पावसाची संततधार बघायला मिळते। काल देखील संपूर्ण रात्र जोरदार हजेरी पावसानं लावलेली आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे। रस्त्यावरती अनेक ठिकाणी खड्डेही खणून ठेवलेले आहेत आणि त्या खड्ड्यांमध्ये ही स्कूल व्हॅन अडकलेली आहे। नाशिकमधल्या इगतपुरी शहरातील भवानीनगर गावठी पिंपरी गेट परिसरामध्ये पाणी तुंबलंय। नागरिकांना साचलेल्या पाण्यातूनच प्रवास करावा लागतोय। अधिकाऱ्यांनी कोणतीही उपाययोजना न केल्याचा आरोप आहे। नगरसेवक भूषण जाधव यांनी हा आरोप केला। तर नगर परिषद प्रशासनास 1 महिना अगोदर निवेदन देऊन परिस्थिती सांगून उपाययोजना करण्याची मागणी केलेली आहे। बातमी नाशिकमधून आहे, कारण नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये आता पाण्याची पातळी वाढली आहे। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलेलं आहे। नाशिकमध्ये कालपासून पावसाची संततधार आहे। रामकुंड परिसरातील अनेक छोटे मोठे मंदिर पाण्याखाली आहेत। आज आणि उद्या नाशिकमध्ये पावसाचा हाय अलर्ट आहे। तर दुसरीकडे नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्येही पहाटे मुसळधार पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे त्र्यंबकेश्वरमधील रस्त्यांवरती पावसाचं मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। पावसाच्या पाण्याचा निचरा आणि ड्रेनेज व्यवस्थेवरती पुन्हा प्रश्न उपस्थित झालाय। स्थानिकांकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आता केली जाते।